तुमच्या सगळ्यांचं सांगणार, माई बाहेर ये माई. आशीर्वाद माई. आम्ही बुलढाण्यावरून आलो, लय दुरून आलो. बुलढाण्यावरून आलो, लय दुरून आलो. लोणार सरोवराचं पाणी पिऊन आलो. राष्ट्रमाता माजीजींचा आशीर्वाद घेऊन, शेगावीच्या गजानन महाराजांचा प्रसाद घेऊन आलो. गजानन महाराज की. माई तुमचा आवाज येत नाही, मला बरोबर भविष्य दिसत नाही. माई माई आवाज ठीक कर माई, असं हे बरोबर नाही. महाराज, बाबा महाराज, आशीर्वाद माई. आपण कुठून आले आहात महाराज? माई सांगितलं मी तुला, मी दुरून आलो, बुलढाण्यावरून आलो. माई बघ किती गर्दी जमली माई. मागच्या जन्माची पुण्य आहे म्हणून हे महसूल विभागात जन्माला आले माई. माई रसिक मायबाप प्रेक्षकांना नमस्कार कर. कोरडाचे शेत आहे, ओलीत झालं पाहिजे. मुख्या जीवाचं दुःख बोलीत आलं पाहिजे. याच उदात्त भावनेने अहोरात्र झटणाऱ्या महसूल परिवारातील माझ्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकास मानाचा मुजरा करून बुलढाणा जिल्हा सहर्ष सादर करीत आहे महसूल कला उत्सव. माई या ठिकाणी आम्ही तासभर थांबणार आहे. सगळ्यांचं सगळं सांगणार आहे. दक्षिणा महाराज? माई दक्षिणा आम्हाला लागत नाही आणि टाळ्या घेतल्याशिवाय काही आम्ही जात नाही. माझं भविष्य सांगा महाराज. माई मला दिसाय सारखं आहे. माई तुझ्याकडं लाल दिव्याची कार आहे. पदानं तू तहसीलदार आहे, बरोबर की नाही? बरोबर महाराज. माई दिसायला तू सुंदर आहे, पण तुझ्या मनात गोंधळ आहे माई. बरोबर महाराज, पण यावर काही उपाय? माई आपल्याकडे उपाय आहे. तुझ्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी आई जगदंबेचा गोंधळ केल्याशिवाय पर्याय नाही. चला गोंधळाला जाऊ. उदे गंबे उदे. अंबा भवानी की. मातला आणि संपुदे काळ दुष्ट बंधनातला. आणि खावाय खाय खाय दैत मातला आणि संपुदे काळ दुष्ट बंधनातला. आगा त्रिशूळ तू हातात आहे घे, बळतीच आज संबळाला दे. आणि अंबाबाई
माई देवाचं वंदन झालं, माई देवाचं वंदन झालं, पण काही माणसं ही माणसातही देव माणसं होऊन गेलीत माई. होय बुवा, संविधानाचा रचला ज्यांनी पाया, वंदन करू त्या भीमराया. जय भीम. हल हल राजाराणीच्या जोडीला पाच मजली माळीला, राजाराणीच्या जोडीला पाच मजली माळीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. माई दादा, आमचं बोलण्याचं यंत्र आमच्या माईजवळ दे बाई. माई महाराज, बरीच मंडळी भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत महाराज. माई बरोबर आहे, मंडळी नाही हे मला मंडळ दिसतात माई. काय सांगता महाराज? काम हे लय हार्ड करतात, फक्त आलेले मेसेज फॉरवर्ड करतात. असं तलाठ्यांना बोलता येत नाही आणि साहेबाला बोलायची यांची हिंमत नाही, बरोबर की नाही? मग अशा ठिकाणी तबल्यासारखं होतं की नाही? माई मला एक सांग, याचा आवाज कसा दबला? महाराज, हाच तर वाढवणार आहे तबला. काय म्हणता मग? चला बघूया तबला.
माई बोला बा. माई एका दमात या सर्वांचं भविष्य मी सांगणार आहे माई. लक्ष देऊन ऐका. एका दमात मी सगळ्यांचं भविष्य सांगणार आहे माई. घाण्याचा बैल जसा गरगर फिरतो, घाण्याचा बैल जसा फिरतो गरगर, म्हणता म्हणता सर सर तुम्ही सगळे विसरून गेले घर, म्हणता म्हणता सर सर तुम्ही सगळे विसरून गेले घर. मग आता काय करावं बरं? माई आता यासाठी आपल्या समोर येणार आहे की सुंदर नार. चला बरं. येते आहे मनमोहिनी. मिट्टी पे खींची लकीरें रब ने तो ये तस्वीर बनी, आज हवा पानी को मिलाया तो फिर ये तस्वीर सजी. हस्ती तेरी विशाल हो, कुदरत का तू कमाल. मनमोहिनी तेरी अदा तुझे जब देख ले तो मेरी लता बड़ी से झरे 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 नाचे बिजली दीवानी है बेमिसाल तू कोरी कोरी अनछुई तुझ में है कुदरत सारी खोई तुझ में है कुदरत सारी खोई खोई तुझ में है कुदरत सारी खोई खोई. मंडळी मी दक्षिणा मागत नाही, टाळ्या येऊ द्या माई. मागचं सांगणार, पुढचं सांगणार, खालचं सांगणार, वरचंही सांगणार. वा, काय माई. बोलताय? माई थांब. तुझ्या माई. बापाचं भरलाय घडा, माई. तुला शिकवीन चांगलाच धडा. माई. तुला माई, शिकवीन तसं चांगलाच नाही. धडा. माई. तुझ्या बापाचं घरलाय घडा. येते आहे फुलराणी. हे गधड्या काय नालायक हरामजादी. थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या बापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर. तुझं गड्ड्यात गेलंय शास्त्र. तुझं मसनात गेलं ज्ञान. तुझ्या तोंडात घालील शान. तुझा क तुझा ख तुझा ग तुझा घ. मोठा पैजेचा घेतलाय विडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समजा माज. मग येशील गुंडाळून लाज. माझे चाटत येशील बुट. मी म्हणाल काय साहेब आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक. मी म्हणाल थोडं शुद्ध बोलायशी. मग उडावून हात सांगून धरायला वाटचल बाहेर मुकाट. उगा बडबड करतोय की ना. तुला शिकवेल चांगलाच धडा. तू बघशील अरे चोरा. मी दाखवेल तुला चोरा. ओहो आहा हाऊ स्वीट हाऊ स्वीट. लवली चार्मिंग ब्युटी हाय. समजे धरतील मंजूचे पाय. तरण्या वारी पोरांचा लोंडा. कुत्र्यावानी घोळशील गोंडा. हाय मंजू हाय दिलीप. हाय मंजू हाय फिलिप. मग कुठूनचा येईल राजकुमार. सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणाल राणी तुझ्यावर झालो फिदा. क्या खूबसूरती क्या अदा. माग माग तुला पाहिजे ते माग. प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोली. मनातली गाठ अलगद खोली. गालावर चढल लाजाची लाली. नजर अलगद जाईल खाली. मी म्हणत्याल असं कसं. चार चौघात होईल असं. कुंपणा पातर सरड्याची धाव. आणि टिटवीनी धरावी त्या दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा. आणि कटाऱ्याच्या पाण्याला सोन्या
राज्यात येईल रथात बसून, म्हणाल कसं बी कार पर हो माझी सून. दरबारी दरब्याल मुठीत नाक म्हणत्याल, राज्याचं मान तरी राख. मग तोरणं लावा रांगोळ्या करा असं केलं शिकवीन चांगलाच धडा. मग काय होईल माहितीये, मंजू म्हणाल महाराज माझा ऐका, त्या अशोक मास्तराला पेण्याच ठोका. शिशाचा रस त्याच्या कानात होता आणि लखलख सुरीनं त्याची गर्दन छाटा. घोड्याच्या शेपटीला मास्तराला जोडा आणि चापकानं पालटून पालटून फोडा. मग काय होईल, राजाचा शिपाई जेव्हा धरतील तुला, म्हणशील म्हणजे वाचीव मला. मग दर्शील पायान लोळशील कसा, रडत राहशील ढोसा ढोसा. मग महाराज म्हणत्याल त्याची गर्दन तोडा. मी म्हणाल जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी तुला आलं शरण. मी म्हणन शरण आलेल्याला देऊ नये मरण, शरण आलेल्याला देऊ नये मरण. माई माझा तसा उद्देश नाही. खालचं म्हणजे भूगर्भातील मी पाणी सांगतो आणि वरचं म्हणजे ग्रहांची दिशा सांगतो. पण माई असू द्या विषय तो. असू द्या. पण एक ऐकलं का, जगाच्या पोशिंद्याचं भविष्य काही खरं नाही. अगदी खरे बुवा. समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलाच्या चोचीतले दाणे. बरोबर आहे माई, पेरलेला उगवेल की नाही, उगवेलेला घरात येईल की नाही ही चिंता असते माई. आणि कसा हा ईश्वरानं खेळ मांडला. खेळ
मी यांना असं गंभीर पाहू शकत नाही माई. मग यावर उपाय काही? माई आता मिमिक्री शिवाय पर्याय नाही. पण आपल्याकडे कुठे आहेत कलाकार महाराज? माई कुंडलीतला माझ्या चमत्कार आहे आणि मीच तो कलाकार आहे. मित्रों, मेरे प्यारे भाई और बहनों, अगले साल मैं आपको खुशी देने वाला हूँ. मुझे बताइए आपको 8वां वेतन चाहिए क्या नहीं चाहिए? भाई यहाँ से आवाज आ रही है, आपको नहीं चाहिए? बिल्कुल चाहिए, लेकिन उससे पहले वेतन श्रेणी का मसला हल कर दो. मंडळी नमस्कार, ग्राम महसूल अधिकारी नमस्कार. मी तलाट्यांचं अभिनंदन करतो भारी. मी तलाट्यांचं अभिनंदन करतो भारी, कारण तुम्ही झाले तर ग्राम महसूल अधिकारी. मंडळी आल्टोचं नाव क्रेटा ठेवलं खरं, पण इंजिन 800cc ठेवलं त्याचं काय? सरकारनं नवीन सदरात दिला खरं, अरे पण किस्सा जुनाच ठेवला. मंडळी बाई वाड्यावर या. कालपर्यंत बाई वाड्यावर येत होती टॅक्स भरायला, पण आता बाई वाड्यावर येणार नाही. आणि अरे या ठिकाणी मला बोलायचं आहे. या ठिकाणी अजित दादा जरी आपल्यापासून दूर गेले तरी मी त्यांच्या आवाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मंडळी मला सांगा, या ठिकाणी तुम्ही काम करत असताना यमाईच्या रंगामुळे आयुष्याचा बेरंग झालाय. मंडळी तुम्हाला कळत नाही. अरे बाबा यमदेव, अरे बाबा तुला यायचं होतं का? कामावालाच माणसाला न्यायला येतोस का तू? अरे यांना चालायला सांगितलं तर हे पळायला लागतं, आणि यांना काय घेऊन जाणार तू? मंडळी नमस्कार. आणि डिजिटल सातबाऱ्याबद्दल प्राण साहेब काय म्हणतात? बाप ने दी हुई पिस्तौल याद है, लेकिन पिस्तौल देने वाला बाप नहीं. त्याचा पटवारी ने किया हुआ डिजिटल 7/12 याद है, लेकिन डिजिटल 7/12 करने वाला पटवारी याद नहीं. मंडळी टाळी द्या. अरे यमदेवा बोला की तुला. यानी हम हैं हम न डरते हैं तलवार की धार से, न गोलियों की बौछार से. यम डरता है तो फिर उस परोधिकार से, परोधिकार से. माई यमदेवाची तर तुला भीती वाटली नाही. धन्यवाद यमदेवा. माई मला दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर काही, त्याच्याशिवाय तुझा जीव लागत नाही. माई तुझ्या कुंडलीत लिहिलंय, माई एकतर प्रेमात पडू नाही, प्रेमात पडलं तर त्याला सोडू नाही. माई तुझं प्रेम ग्रेट आहे आणि होणार तुझी भेट आहे. खरे बोला, दूर अंतरावरच खरी ओढ असते, आणि बऱ्याच दिवसांच्या भेटीनंतर पाणी साखरेहूनही गोड लागते. बघूया मग आपके आजाने से. हॅलो
माई माई आवाज मोठा कर माई, माझा सुद्धा माई. माई स्वतःच भविष्य स्वतः सांगता येत नाही. असं म्हणता? ज्याच्याशिवाय पान हलत नाही त्याच्या समस्येवर कोणी बोलत नाही. खरं की खोटं? मंडळी खरं सांगा, 2047 आम्ही गप्पा मारतो, पण मागील 8 वर्षाचं आमचं कार्यालयाचं भाडं मिळत नाही. मग यावर महाराज उपाय काही? माई मग एखादा डान्स आमच्यासाठी का होऊ शकत नाही? होऊन जाऊ दे की माई. Zapu, zapu, zapu.
माई माझा आवाज चालू कर माई. माई आजकाल मला तिच्याशिवाय काही दिसत नाही. बुवा मला तुमचं भविष्य काही खरं दिसत नाही. बरोबर आहे, पण जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. आणि आमची गायिका काही गाणं गायल्याशिवाय राहत नाही. जनप्रिय नाही केलं त्याचं आयुष्य वाया गेलं. माई आम्ही लावणी झाल्याशिवाय कॅरेक्टरच्या बाहेर येणार नाही. आणि तसंही तराट्याच्या अंगी कुठलं कॅरेक्टर कधी येईल हे सांगता येत नाही. महसूलचा कला उत्सव तसाही लावणीशिवाय पुरा होत नाही. लावणी झालीच पाहिजे.
माई प्रेम झालं, लावणी झाली. बरोबर. माई प्रेम झालं, लावणी झाली, झालं सारं काही. आमची कुंडलीच सांगते देशभक्तीतही आम्ही कमी नाही. हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. अर्पित कर दो तन मन धन, मातृमा बलिदान वतन. अर्पित कर दो तन मन धन, मातृमा बलिदान वतन. अगर देश के काम लाए तो जीवन बेकार, तो जीवन बेकार. हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. तूफानी गति रुके नहीं, शीश कटे पर झुके नहीं. तूफानी गति रुके नहीं, शीश कटे पर झुके नहीं. तांगे हुए माथे के संग पैर में साथिया, पैर में साथिया. हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. माई बुवा. वेळ कुणासाठी थांबत नाही. हो ना बुवा, सुखाचे क्षण येतात आणि भुरकन उडून जातात. एकच मागणे देवा, रसिक मायबाप हो, तुमच्या हृदयात जागा ठेवा. आणि या ठिकाणी आम्ही आपली रजा. माई तुला रजा घेता येणार नाही. माई माझं भविष्य सांगतं काही वेगळंच होणार आहे. काय सांगता बुवा? या ठिकाणी ही पृथ्वी हा मांडव हलणार आहे. असं? कारण या ठिकाणी तांडव होणार आहे. शिवतांडव, शिवतांडव, बम बम भोले, बम बम भोले. जय शंकरा, आदिदेव शंकरा. तेरे जापुटे बिना चले ये सांस किस तरह. समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा. हम दोनों लोग में विषामृत पे था छिड़ा. मैं बांट के प्याला विष का तूने खुद पिया. नमो नमो शंकरा, भोले नाम शंकरा.
का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का भोलेनाथ का सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का डरना किसी बात का साथ भोलेनाथ का सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का शिव शंभू शिव शंकर तेरा नशा है चढ़ा बस हम पर लेके नाम बोलेगा निहाल में ना है कोई ख्याल बोले में मैं मगन हूँ वो जानता है सबका हाल तो के बोले में कोई सारे बोले में भूल गए हैं दुनिया जब से मन लगा है बोले में